नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पनवेलजवळ भीषण अपघात, वाहतूक पोलिसांच्या तत्परतेमुळे जखमीचा जीव वाचला। दिनांक 25 मार्च 2026 रोजी दुपारी सुमारे 12:30 वाजण्याच्या सुमारास पनवेलच्या पुढे कोनफाटा ते रसायनी रोडवर इंडिया बुल सोसायटीजवळ मोटरसायकल आणि स्कूटी यांच्यात समोरासमोर भीषण अपघात झाला। या अपघातात महेंद्र रामनारायण यादव राहणार कळंबोली हे गंभीर जखमी झाले। मिळालेल्या माहितीनुसार मोटरसायकल क्रमांक MH46CT 8852 आणि स्कूटी क्रमांक MH03 EY 9171 यांच्यात अचानक समोरासमोर धडक झाल्याने अपघात घडला आहे। अपघातानंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। दरम्यान या मार्गावर पेट्रोलिंग करत असलेल्या नवीन पनवेल वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार संजय जाधव, संजय गावडे तसेच पोलीस कॉन्स्टेबल चंदू सूर्यवंशी आणि दत्ता उबाळे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी कोणतीही वेळ न दवडता नवकार लॉजिस्टिक कंपनीची ॲम्ब्युलन्स बोलावून जखमी महेंद्र यादव यांना तातडीने कामोठे येथील MGM हॉस्पिटलमध्ये दाखल केले। याशिवाय जखमीच्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्यांना तात्काळ रुग्णालयात येण्याची माहिती देण्यात आली। अपघातानंतर रस्त्यावर निर्माण झालेली वाहतूक कोंडी पोलिसांनी त्वरित दूर करून वाहतूक सुरळीत केली। अपघातग्रस्त दोन्ही वाहने बाजूला काढून पुढील कारवाईसाठी पनवेल तालुका पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आली आहेत। या घटनेत वाहतूक पोलिसांनी दाखवलेल्या तत्परता आणि कर्तव्यदक्षतेमुळे जखमी व्यक्तीला वेळेत उपचार मिळू शकले। या कार्याबद्दल कोणगावचे सामाजिक कार्यकर्ते सुनील कोरडे यांनी वाहतूक पोलिसांचे मनापासून आभार व्यक्त केले आहेत। स्थानिक नागरिकांकडूनही पोलिसांच्या या तातडीच्या मदतीचे कौतुक केले जात असून अशा प्रसंगी पोलिसांची तत्परता किती महत्त्वाची असते याचे हे उत्तम उदाहरण ठरले आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी आदित्य वाघ, पनवेल।